यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत शहरातील समस्यांना मार्गी लावण्याचे पुरेपूर प्रयत्न करू असे उमेदवार वैष्णवी कोवे यांनी सांगितले आहे। 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या यवतमाळ नगर परिषद निवडणुकांसाठी शहरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या युवा सुशिक्षित उमेदवार वैष्णवी नरेश कोवे रणगणात असून विरोधात भाजप आणि काँग्रेसच्या राजकीय घराणेशाहीशी जोडलेल्या 2 महिला उमेदवार असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या निवडणुकीला रोख याच मुद्द्यावर वळविला आहे। तर दुसरीकडे सामाजिक आणि विकासात्मक दृष्टी असलेल्या वैष्णवी कोवे अवघ्या काही दिवसातच मतदारांमध्ये चर्चेत आले आहेत। त्यामुळे एकूणच मतदारात त्यांना कसा प्रतिसाद आहे आणि शहराच्या विकासासंदर्भात आणि या निवडणुकीत कसा प्रतिसाद मिळत आहे याबाबत मंगळवारी RN न्यूजने वैष्णवी कोवे यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पाहूया वैष्णवी कोवे काय म्हणाल्या। यवतमाळ नगर परिषदेसाठी आता निवडणूक चुरस रंगलेली आहे। यवतमाळ शहरात नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार उभे केलेले आहेत। यात भाजप, शिवसेना, NCP युती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुद्धा या निवडणूक रिंगणात आहेत। असेच एक सुशिक्षित आणि युवा उमेदवार म्हणून उभाटाकडून वैष्णवीताई कोवे हे निवडणूक रिंगणात आहेत। ते थेट प्रचारादरम्यान मतदारांशी संपर्क साधत असताना काय मतदारांच्या प्रतिक्रिया आहे याबाबत आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूया। मला प्रतिक्रिया अशा आल्या की खूप लोकांना नाही का, म्हणजे जे आधीचे नगरसेवक होते जे निवडून आलेले आहेत त्यांनी खूप काही कामं केलेले नाही आहे, जसं की रोड, नाल्या, सांडपाणी, कचऱ्याची घंटागाडी खूप विभागामध्ये जात नाही। आणि अशी एक खूप साऱ्या दलित वस्ती अशा आहे जिथे नाल्याही आहे, सांडपाणी पूर्ण रोडवर येत आहे, लोकांना त्या सांडपाण्यामधून जात आहे। या लोकांच्या खूप म्हणजे चांगल्या समस्या खूप दिसत आहे मला लोकांच्या, जे आधीच्या लोकांनी नाही केली। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून मतदारांसोबत, नागरिकांसोबत सामोरे जात असताना लोकांच्या काय प्रतिक्रिया येऊन राहिले किंवा त्यांचे काय समस्या आहेत ते सांगून राहिले? लोकांच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया येत आहे, कारण मी सर्वसामान्यमधली आहे म्हणून त्यांना एक आपली मुलगी असं वाटत आहे, म्हणून ते मला खूप चांगला प्रतिसाद देत आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद मला भेटत आहे। या निवडणुकीत मतदारांना काय संदेश देणार? मतदारांना एकच संदेश देणार की जो पण नगरसेवक किंवा नगरसेविका निवडून येणार किंवा नगराध्यक्ष, त्यांनी स्वतःचं न बघता सगळ्यांनी जनतेचं बघावं, एवढंच माझी इच्छा, आणि जनतेची सेवा करावी बस। कारण मी सगळ्यांचे हाल बघितलेले आहे, समस्या बघितल्या आहे, मी प्रत्येक वार्ड फिरत आहे म्हणून मला माहिती आहे, मी घरोघरी गेले आहे खूप काही म्हणून। नगराध्यक्ष उमेदवार म्हणून आपल्याकडे शहराच्या विकासासंदर्भात काय विजन आहेत, काय दृष्टिकोन ठेवणार आहेत? माझा दृष्टिकोन एक आहे की बाबा नगरी परिषदच्या ज्या शाळा आहे त्यांना डिजिटल बनवायचं, कारण खूप साऱ्या वस्ती अशा आहेत जिथे आत्ता पण मुलं शिक्षणाला ते लोक इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये नाही टाकू शकत आहे। नगर परिषद शाळेमध्ये जे हाल आहे त्यामुळे पण ते टाकू शकत नाही, तर त्यांची मुलं अशिक्षित आहे, त्यांच्यासाठी मला शाळा चांगल्या बनवायच्या आहे आणि ग्रंथालय बनवायचे आहे, अभ्यासिका जे माझ्यासारखे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी। आता निवडणूक प्रचाराचा टप्पा शेवटच्या सणात जात आहेत, मतदारांसोबत मिळून मिसळून गोष्ट करताना कसं वाटत आहे? खूप चांगलं वाटत आहे आणि खूप चांगला प्रतिसाद आहे त्यांचा मला।